ARD डेली लाईव्हवर आपले स्वागत आहे। नांदेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वृत्त समोर आले आहे। नांदेड ग्रामीण पॉलिटेक्निकच्या वॉटर कूलरमध्ये आढळला मृत बेडूक। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ। नांदेड येथील ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अक्षम्य खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। कॉलेजच्या गेट क्रमांक 2 जवळ असलेल्या वॉटर कूलरच्या पिण्याच्या पाण्यात थेट एक मृत बेडूक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। काय आहे नेमका प्रकार? मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजमधील विद्यार्थी नेहमीप्रमाणे पिण्यासाठी पाणी घेत असताना त्यांना वॉटर कूलरच्या टाकीत एक मृत बेडूक तरंगताना दिसला। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे नांदेडमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका। या कॉलेजमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून पिण्याच्या पाण्यासाठी याच वॉटर कूलरचा वापर करत असतात। अनेक विद्यार्थ्यांनी आधीच हे दूषित पाणी प्यायल्याची भीती व्यक्त केली जात असून यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ करणाऱ्या कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी ARD डेली लाईव्ह चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।